नाही, साहजिक आहे. तुझ्यावरचं संकटच एवढं मोठं आहे ना की तरी सुद्धा तुला स्ट्रॉंग राहावं लागेल. पण बोलावं तर लागेलच ना. तुझ्यासाठी नाही, अमृतासाठी. तिला गरज आहे तुझी, तुझ्या आधाराची. तिची अवस्था खूप नाजूक आहे, तुला कळतंय ना. तिला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. धक्का आपल्या सगळ्यांनाच बसला ना ग. तुला नाही वाईट वाटलं माझं बाळ गेलं तर? वाटलं ना आई, माझं बाळ गेलं गेलं. सगळं चांगलं चालू होतं ना आमच्या आयुष्यात. सगळं छान होतं. हे काय वाढून ठेवलं आता माझ्या आयुष्यात? बघ, मी खूप चुका केल्या, मला मान्य आहे. तुझ्याशी वाईट वागलो, या घरच्यांशी वाईट वागलो. मला शिक्षा झाली असती, मला मान्य होती. तरी अमृताला का शिक्षा दिली? तिची काय चूक होती यात सगळ्यात? काहीच नाही. तिची बिचारीची काय चूक असणार? काहीच नाही. पण आपण नाही काय करू शकत. नशिबाचे खेळ आहेत हे सगळे, भोग आहेत हे सगळे, आणि हे आपल्याला भोगावेच लागतात. आपण यातून पळ नाही काढू शकत राजकुमार, समजून घे हे. आणि जितक्या लवकर तुला हे समजेल ना, तुला बरं वाटेल. ही एक फेज आहे. हा, हे सगळं निघून जाईल, त्रास सुद्धा कमी होईल नंतर. पण आता अमृतासाठी जगायचंय तुला. तिचा खंबीर आधार बनायचंय. ती तुझी बायको आहे, तुझी जबाबदारी आहे ती. ती कधी नाकारली ग? ती माझी जबाबदारी आहे. तिला आधाराची गरज आहे. खरंच तिला माझ्या आधाराची गरज आहे का आता? म्हणजे बघ ना, ती तिच्या त्या बाहुलीमध्ये सुखी आहे. त्या वेड्यात तिला सुख वाटतंय. ते बाहुलं निर्जीव आहे तरी तिला वाटतंय तिचं बाळ तिच्या जवळ आहे ना. त्या भ्रमात ती आनंदात आहे, सुखात आहे. आई, माझ्याकडे काय आहे ग? मी त्या निर्जीव बाळाला माझं बाळ नाही मानू शकत. अरे, माझा प्रॉब्लेम काय झाला माहिती ना? धड तिच्या समोर रडतायत ना, धड कोणाला जाऊन सांगताय. मी काय करू? जातील हे दिवस सुद्धा जातील. सगळं काही ठीक होईल. पण तोवर हार नाही मानायची. तुला माझी शपथ आहे. खचून जायचं नाही राजकुमार. मनात ना एकही चुकीचा विचार नाही आणायचा. कळते का तुला? जा, उशीर झालाय, झोप जा. शांतपणे झोप. कसलाही विचार करायचा नाही. पण अमृताची काळजी घे. ती बिचारी खूप खचली आहे. तिला त्रास होईल असं वागायचं नाही. तिला आत्ता ना तुझी, तुझ्या प्रेमाची खूप गरज आहे. खूप गरज आहे. ती जे काय बोलते, वागते, दुर्लक्ष कर हवं तर, पण तिला त्रास द्यायचा नाही, वाद नाही घालायचा तिच्याशी. या क्षणी तिला आपल्याला जपायचं, एवढं लक्षात ठेव. आपल्या सगळ्यांपेक्षा तिचं दुःख खूप मोठं आहे. तिला मी नाही दुःख होऊ देणार. तू सांगशील तसंच वागेन मी. तसंच वागेन. राजकुमार सरांची अवस्था बघवत नाहीये. त्यांच्याशी बोलून वहिनीने या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तयार केलंच पाहिजे.
हां सावली, जरा ना मला ते नाचणीचं सत्व बनव, म्हणजे पेज बनव. मीठ टाक, गोड नको, बाळाला पाहिजे. तुम्ही पण सामील होता यात. पटतंय का तुम्हाला हे सगळं? मला पटण्याचा न पटण्याचा प्रश्नच कुठे आहे. माझ्या समोर जे घडते ते सत्य आहे की असत्य आहे मलाच कळत नाही. तुला खरं सांगू, माझ्यात आता ताकद उरली नाही तिला पुन्हा हे समजून सांगण्याची. तू बनव ना प्लीज. राजकुमार सर, म्हणूनच म्हणते आपण लवकरात लवकर बहिणींना सगळं सांगून टाकूयात. त्यांना ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढूयात. किती दिवस असंच चालत राहणार आहे? प्रयत्न केले नाहीत असं वाटतंय तुला? केले मी प्रयत्न, तू केलेस ना. तिला ओरडून सांगितलं ग ही निर्जीव भावली आहे, याच्यात काही नाहीये, तरी ती तशीच आहे. त्या दिवशी तर जयंतीने सांगितलं, काय उपयोग झाला आहे? जेवढं आपण तिला त्या भावलीपासून बाजूला नेतोय ना तेवढी ती व्हायलंट होते, या सगळ्यात अडकत चालली आहे. काय करू मी सांग? कारण आपण तसे प्रयत्न नाही केलेत. कोणीतरी अचानक काहीतरी बोलतं आणि गोंधळ उडतो. हे बघा राजकुमार सर, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला ना तर काहीतरी होऊ शकतं राजकुमार सर. तुला पटतंय ना हे सगळं? मग विचार सगळ्यांना. मी विचारेन सगळ्यांना, पण मला आधी तुमची साथ हवी आहे. तुम्ही होकार दिलात तर मी बहिणींसाठी काहीही करायला तयार आहे. या क्षणाला मी काही कमिट करू शकत नाही तुला. समजून घे, माझं डोकं बधीर आहे. सत्सद विवेक बुद्धी आत्ता गेली मला सोडून. मला खरंच आत्ता तुला काही एक कमिट करता येणार नाही. प्लीज. मला सगळं मान्य आहे, पण मग आपण हे सगळं कसं करणार आहोत? प्लीज तुम्ही एकदा विचार करा ना. तू आत्ता माझा विचार कर. जे काय करायचंय त्याला तुलाही वेळ लागणार आहे, तोपर्यंत हे असंच चालू दे ना. पेज बनव ना प्लीज. तुला जमेल का मी करू? जमेल? जमेल? करते मी. आणि मीठ टाक, कळलं का? ते बोल. हां राजकुमार, कसा आहेस? आय होप ठीक असशील. राजकुमार, तुला अजूनही विश्वास नाहीये का की या सगळ्या मागे सावलीचा हात असू शकतो? ते ऐक, नाही उगाच संशय घेतेस. बर नाहीये ना विश्वास तुझा? मग ठीक आहे, एक काम कर ना, मला भेटायला ये. मी ॲड्रेस पाठवते. तिथं मला भेट. मग उद्या सगळ्या पुराव्यांनिशी तुला हे सगळं पटवून देते. हां